सर्व झाली जिथे आदरणीय वहिनी साहेब तिथं होत्या. कलेक्टर साहेबांनी सगळे जिल्ह्याचा आढावा DPDCचा तिथं मांडला आणि प्रत्येक जणांनी आपल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या मागण्या आहेत ते मागितल्या आहेत तिथे. मात्र बीड शहरामध्ये अजितदादांनी जे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आहे त्यासाठी निधी दिलेला होता, मात्र अद्यापर्यंत काही झालेलं नाही. कुठल्याही म्हणजे दादांनी जे वादे केलेले होते ते पूर्ण होताना दिसतात. हो दिसतात ते, त्याला फक्त थोडासा प्रोसेसला वेळ लागतोय, पण त्या विषयावरती सुद्धा चर्चा झाली. नाट्यगृह असेल, तारांगण असेल, क्रीडाचं ते आपलं ग्राउंडचं आहे, लवकरात लवकर ह्याची उद्घाटन आपल्याला दिसते. भैया प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, त्यांची बैठक झालेली आहे. एक बातमी येते की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्रित होत आहेत. एवढा मोठा नाही मी, हा प्रश्न मला वाटतं तुम्ही सिस्टीमला विचारा. मात्र बीड शहरातील आजही बघितलं तर जे रस्ते आहेत, चिखल झालेला आहे, ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यातून दुर्लक्ष केलं जातं. कारण नगरपालिका स्टँड होऊन 6 महिने झाले. हे बघा, ह्या विषयावरती मतदारसंघामध्ये रोड असतील, अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालेलं आहे, जिथं गावाची कनेक्टिव्हिटीच तुटली, हा सर्वच लोकांनी आणि मी सुद्धा तिथं विषय मांडला आहे की विशेष बाब म्हणून ह्याच्याकडे लक्ष द्या. सर्वात महत्त्वाचा विषय की रेशीम पार्क म्हणून आपल्याकडं एक संकल्पना आली होती आणि त्या रेशीम पार्कमध्ये त्या संदर्भात आज तिथं मी चर्चा केली की बीड मार्केट कमिटीमध्ये देशामध्ये एक क्रमांकावरती रेशीमचं खरेदी विक्री तिथं होतं आणि सर्वात मोठी बाजारपेठ तिथं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर तिथं तयार आहे, कनेक्टिव्हिटी आहे ज्याला सर्वच गोष्टीत. तर ती मी माझ्या मतदारसंघातर्फे मागणी केली की रेशीम पार्क तुम्ही इथं करा म्हणून. अनेक सर्वदूर पाऊस सुरू आहे. बीडमध्ये मात्र पावसाने हुंकावून मारले. मात्र नगरपालिकेकडनं अद्यापही नालेसफाई नाही. दुसरा नदीचं पात्र जे आहे ते सुद्धा साफसफाई करण्यात आलेली नाही. मुसळधार जर पाऊस आला तर नुकसान होण्याची शक्यता दाखवा. हे बघा, मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो लोकांनी कौल दिला तो दादांना बघून दिलेला आहे आणि आम्ही सुद्धा बिनशर्त पाठिंबा तिथं दिलेला आहे. पावसाच्या आधी साफसफाई करणं ही योग्य आहे. आता थोडा जरी पाऊस आला तर त्या परिस्थितीला समोर जावं लागेल. मी आज सुद्धा बैठकीमध्ये तो एक ड्रेनेजचा विषय घेतला की वहिनी साहेबांना सांगितले की 10 कोटी रुपयाची जर तरतूद केली तर जे बीड शहरामध्ये ड्रेनेज आहेत किंवा त्याला आउटलेटचं काढून दिलं तर ते मदत होऊन जाईल. म्हणजे आपण जर बघितलं तर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये चर्चा झाली, तिकडे चमचगिरी करणारे जास्त असं एक शब्द निघला होता सभापती. मी आमदार आहे, मी अधिवेशनाचं सभागृहाबद्दल बोलू का नगरपालिकेच्या भैया साहेब, या अगोदर बीडमध्ये जर बघितलं तर जिल्हा नियोजनच्या निधीच्या संदर्भात, वाटपाच्या संदर्भात विरोधकांना डावललं जात होतं. आता नेमकं कशा पद्धतीने निधी दिला जातोय आणि खरंच तुम्हाला ते विकासाचा जो वाटा आहे तो मिळतो? हे बघा, लोकनिहाय पैसे तिथं येतातच, पण ज्या मागण्या करतो त्याच्यावरती पैसे पडत नव्हते. पण आम्हाला पूर्णपणे असं आहे की अजितदादा असताना सुद्धा अजितदादांनी जेव्हा आमच्या भेटी शेवटच्या झाल्या होत्या तेव्हा पूर्णपणे आम्ही तुम्हाला तिथं निधी देऊ त्यांनी असं सांगितलं होतं. आम्ही वहिनी साहेबांना पण सुद्धा हा विषय सांगितला. आजही मला पत्र देत असताना त्यांच्याशी बोलणं झालं तर ते मदत करतो म्हणजे.